व्हाट ए शॉट, व्हाट ए शॉट। पहले बॉल मिड विकेट पे 4 रन के लिए। पहले प्योर की सुस्वागतम. सेमीफायनल चालू असलेला हा सामना पहिलं षटक घेऊन पुढे राज पंचांकडे आव्याच्या चेंडूची दाद मागताना पंचांनी हा दाद त्यांची उचलून धरली आणि हा चेंडू आवाक्या बाहेर घोषित केलेला आहे. एक धाव संघाला. पुढचा चेंडू सुंदर सुंदर डीप कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू. हा 2 धावा. मुख्य पंच फिरदोस, लक्ष्मीनगरचे नावाजलेले पंच. स्क्वेअर लेग अंपायर अमोल गोपाले. अमोल पुन्हा तयार. यावेळेस मात्र चेंडूचा भरपूर समाचार घेत सीमा रेषा पार भिरकवून दिलेला आहे. वन क्रू 11 आणि रॉयल वॉरियर्स. जितू 11 रॉयल.
पुन्हा गोलंदाज तयार असताना अमोल ऑफ साईडला स्टंपच्या आतमध्ये घुसून पॉइंटच्या दिशेने एक हलकासा दिशा दाखवून एक धावमध्ये त्यांचं रूपांतर केलेलं आहे चेंडूचं. संघाची धावसंख्या पोहोचलेली ते 4 चेंडू 12 धावामध्ये. थोडस महागडं षटक म्हणावं लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये 12 धावा दिल्यानंतर परत एकदा गोलंदाज तयार पॉइंटच्या दिशेने मारलेला हा मात्र असलम शेख यांच्या बॅनरला लागलेला आहे. उत्कृष्ट. संघाची धावसंख्या 13. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. ओ हो, हा एक अप्रतिम असा यॉर्कर प्रीतम परब याला. अतिशय रुजलेला खेळाडू आहे, पण ज्या प्रकारे इंटरनॅशनल मध्ये तुम्ही बघितलं असेल जसप्रीत बुमराला हा यॉर्कर पद्धतीचा चेंडू असा टाकलेला आहे. निर्धाव, जैसे थे तैसे परिस्थिती. संघाची धावसंख्या झालेली आहे 13 वरच पहिलं षटक संपलेलं असताना. संघाचं दुसरं षटक घेऊन मुकेश दास तयार आहेत. त्याला फेस करतील अमोल लोखंडे मला वाटतं. रोहन साळुंके, ओके सॉरी, अमोल भी ऐसे माफ करा, रोहन साळुंके. पहिला सामना खेळत असताना या मुकेश दास याने आपल्या षटकामध्ये फक्त 2च धाव देऊन एक गडी बाद केला होता. उत्कृष्ट डावखुरा असा गोलंदाज. नक्कीच 3 चेंडू डॉट 1 विकेट असं त्याच्या पहिल्या सामन्यामधलं विश्लेषण आहे. तोच मुकेश आता पुन्हा एकदा घेऊन तयार. नक्कीच रुजलेला बॉल गोलंदाज आहे हा. यावेळेस मात्र रोहनला काही कळायच्या आतच बॉल ऑफ साईडच्या दिशेला वळून निर्धाव रूपामध्ये जायच्या याच्यामध्ये असताना त्याच्या बॉडी लँग्वेजला लागून एकच धाव आलेली आहे. संघाच्या खात्यात जाईल, मात्र त्याच्या वैयक्तिक खात्यात जाणार नाही ती. वाव, व्हॉट अ बॉलिंग. नक्कीच जवळजवळ ह्या टेनिस विश्वामध्ये जेव्हापासून टेनिस बॉल आलाय फक्त फलंदाजीच आपण चांगली फलंदाजी बघितलेली, पण एक गोलंदाज सुद्धा उत्कृष्ट गोलंदाजी करू शकतो टेनिस बॉल वरती, हे सुद्धा दासने दाखवून दिलेलं आहे. मुकेश दास तयार. व्हेरी वेल बोल्ड. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा गचाळ पण दिसतंय. 2 चेंडू बाकी आहेत. संघाची धाव संख्या 15. दुसरं षटक चालू असताना दुसऱ्या षटकातील 2च चेंडू बाकी आहेत. यावेळेस मात्र पॉइंटच्या दिशेने भिरकून दिल्यानंतर फक्त 1 धाव. माफ करा, आम्हाला काही थोडस इथे तुमचे जे फिल्डिंग क्षेत्रामध्ये काय नियम बसवले ते माहीत नसल्यामुळे थोडस चुकी होते, समजून घ्या. एक मॅच पूर्ण कॉमेंट्री केली की नक्कीच शेवटचा चेंडू बघूया. निर्धार धावतात की काय, चौकार 2 सिंगल काय तयार. मुकेश बारी. आता सुद्धा मात्र निर्धाव चेंडू होता, पण
बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळून संघाला एक मदत झालेली आहे बोनसच्या रूपामध्ये, कारण दिवाळी चालू आहे. यष्टीरक्षकाचं मात्र गचाळ क्षेत्ररक्षण. दोन षटक संपल्यानंतर संघाची धाव संख्या झाली ती 17 वरती. बघूया 17 म्हणजे म्हणतात ना खतरा. आता कोणाला आहे ते, बॅट्समनला आहे की गोलंदाजाला आहे, पुढचा षटक घेऊन आल्यानंतरच माहित पडेल. तुमच्या क्रिकेट प्रेमी रसिकांसाठी माहिती, येणाऱ्या 23 तारखेला प्रहार चषक चालू होत आहे. एक गोरेगाव मध्ये नावाजलेले असा सामना हा नौशाद शिकलकर साहेब यांच्या माध्यमातून आयोजक आहेत. जवळजवळ एंट्री मला वाटतं फुल झाली असेल, कारण 2 महिने अगोदरच बुकिंग चालू होते प्रहार चषकची. ओके, बोलो बोलोस ना, गोलंदाजाचं नाव सोनू. उत्कृष्ट गोलंदाजी केलं असं सोनूचं म्हणणं आहे, पण पंच फिरदोस यांच्या पंचगिरीबद्दल शंकाच नाही. ते आवाक्याबाहेरचा चेंडू आहे म्हणून त्यांनी दोन्ही हात वरती करून स्वैर धाव घोषित केलेली आहे. स्वैर चेंडू. आता मात्र एसटी रक्षक मागे राहिल्यामुळे एक सुंदर क्षेत्ररक्षणाच्या मध्ये कव्हर होतोय. ना तर मागे मागील षटकामध्ये 3 धाव दिला होता. पुन्हा एकदा सोनू तयार, बॅट्समन तयार. सो प्रीतम परबला मात्र यावेळेस सुद्धा चेंडूचा काही सूर गवसताना दिसत नाहीये. आखूड चेंडूचा समाचार घेण्याच्या याच्यामध्ये एकच धाव मिळालेली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये अशरफ शेख, पुन्हा एकदा सोनू तयार. उत्कृष्ट फेकी, पण थोडस गोलंदाजी केल्यानंतर पुन्हा स्टंपवर येऊन चेंडू कलेक्ट करून जर धावचित करत असेल तर भारी पडतो. संघाची धावसंख्या 20 वर पोहोचलेली आहे. 3 चेंडू. पुन्हा एकदा सोनू तयार. कमॉन, म्हणतात ना कॅच ड्रॉप इज मॅच ड्रॉप, असं कुठला एखादा यांनी सांगितलेलं आहे. आपले वाडवडील म्हणतात ना म्हणीप्रमाणे, कॅच सोडली तर मॅच सोडली असं बोलतात. त्याचं काहीतरी प्रत्यक्ष इथे एसटी रक्षकाच्या माध्यमातून आलेलं आहे. सोनू थोडासा नाराज असताना आता सोनू बोलतो मी याला बोल्डच करेल की काय, कारण कॅच तर निघणार नाही. त्यामुळे हा चेंडू सरळ स्टंपच्या दिशेने झोकून देत असताना समोर असलेला प्रीतम सुद्धा माइंड थोडं डायव्हर्ट होतं की हा चेंडू मी कसा टाकू आणि कसा नाही, कारण रन तर असे पण येतात आहे. त्याला आळा घालायचा तर मला काहीतरी बोल्ड करावं लागेल. प्रीतम बारी, सॉरी परब, प्रेसीचा टी शर्ट घातलेला हा सोनू. प्रेसी म्हणजे एक जुन्या जवळजवळ 20-25 वर्षापासून चालत असलेलं प्रेसीचं दुकान स्पोर्ट्स क्लब आता मात्र यावेळेस निर्धाव चेंडू टाकलेला आहे.
ज्या चौकाराची त्यांनी एक चौकार दिला होता त्याच्या अगोदर त्याची परतफेड करत असताना त्याने निर्धाव चेंडू टाकला आणि संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे ती 24. बरोबर आहे. बोलतात ना कॅच सोडली म्हणजे मॅच सोडली असं होतं का समीकरण असंच असतं. कुठे ना कुठेतरी मॅचचं पारडं हे झुकत असतं. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ बोलला उगाच नाही त्याला असं उपमा दिलेली आहे. कोण ना कोणतरी चुकी करणार आणि त्याचा कोण ना कोणतरी मोबदला घेणार. अजून एक इनिंग बाकी आहे. 2 षटक सुद्धा बाकी आहेत. धावसंख्या पण अजून समाधानकारक आहे. बघूया येणाऱ्या काळामध्ये कोण पुन्हा एकदा मुकेश यावेळेस दुसरं षटक घेऊन स्वतःच वैयक्तिक आणि संघाचं चौथं षटक घेऊन मुकेश दास तयार. सुंदर सुंदर अशरफ काहीतरी आपले अनुभवाचे बोल मुकेश दास यांना सांगत असताना स्टंटमॅन अशरफ यांना बघितलं असेल तुम्ही फिल्म जगतमध्ये डान्स वगैरे करताना. एक स्टंटमॅन म्हणून त्यांची ओळख आहे बॉलिवूडमध्ये. क्रिकेट सुद्धा उत्तम खेळतात. एक उत्कृष्ट फलंदाज क्षेत्ररक्षण खोलवर टाकलं चेंडू. मुकेश मला वाटतं खरोखर एक रुजलेला गोलंदाज आहे. चौकार दिल्यानंतर त्यांनी एकदम खोलवर टाकला चेंडू निर्धाव टाकलाय. कुठे ना कुठेतरी चौकाराची परतफेड केली पाहिजे आपल्या संघासाठी. त्या स्वरूपात 2 निर्धाव चेंडू टाकलेले आहेत. ही एक नवीन फॅशन आलेली आहे. गोलंदाज असो किंवा बॅट्समन असो किंवा यष्टीरक्षक असो. यावेळेस मात्र तिसरा चेंडू निर्धाव टाकताना आकाशामध्ये चेंडू आणि मुकेश दास यांनी ओहो अख्खूट चेंडू असेच असतात. पण यावेळेस मात्र आखूड टप्पा टाकून त्याने एक चौकार दिलाय परत. आपल्या संघासाठी चौकार खर्च केलाय. शेवटच्या चेंडू मुकेश घेऊन तयार. पुन्हा एकदा प्रीतम परबच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं एक चांगला खेळाडू. त्यांचा परफॉर्मन्स संघाची धावसंख्या 37. चौथा षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या 37. शेवटचं षटक घेऊन आशिष तयार. क्रिकेटमध्ये कधीही पहिलं षटक आणि शेवटचं षटक टाकताना आपला कर्णधार हा एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे बघतो आणि तो शेवटचं षटक किंवा पहिलं षटक टाकत असताना ही कामगिरी निभावतो.
म्हणजे संघनायकाला काहीतरी याच्याकडून अपेक्षा असते की धावसंख्या रोखण्यामध्ये, की 8 धाव जर मुकेशने दिल्यात एवढा चांगला गोलंदाज असताना सुद्धा. ठीक आहे, क्रिकेट हा कधी इकडे कधी तिकडे, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे चालू. पंचांकडे एक पाय चिच्ची अपील मागताना अशरफ एक लॉंग ऑन वरून त्यांना कळतं की बॉल कुठल्या दिशेने चालला, एक अपील तरी करायला पाहिजे. एक धाव घेतलेली आहे. आशिष तयार पुन्हा. यावेळेस रुजलेला फलंदाज ओ हो यावेळेस मात्र साठी खरोखर दोन चौकार ठोकून एक एक धाव संख्या समाधानकारक मध्ये आणले. जर का ते दोन चौकार आले नसते तर खूपच गडबड झाली असती. वेल प्लेड. पुन्हा आशिष तयार. यावेळेस मात्र एक बाउन्सर टाकत असताना स्टंप बॅटची कड लागून परत तो बॅट स्टंपला लागत असताना हो रन नाही. हिड विकेटच्या स्वरूपामध्ये एक विकेट गेलेला आहे. 38 शेवटच्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. कोण आहे? रमजान खान आपल्या शास्त्रीनगर मधील एक नवीन उभरता एक तारा, एक नवीन उभरता क्रिकेटर. रमजान खान याची ओळख आहे. उत्कृष्ट लेग साइडला मारण्याच्या याच्यामध्ये चौकार 2 धावा नक्कीच असू द्या, 2 नसले तरी स्ट्राईक मात्र रमजानकडेच राहणार आहे. 2 चेंडू मध्ये नक्कीच एक षटकार तरी मारेल किंवा 2 पैकी 2 मारण्याची क्षमता त्या रमजान मध्ये आहे. नया जोश, नया खून. जान मोहम्मद इनके सुपूत रमजान खान. बघा, हा रमजान खान आहे. फोर्टी फोर म्हणजे थोडस समीकरण कुठेतरी मी बऱ्याच मॅच बघितल्या 44 वरती थोडं घातक ठरलेलं आहे. पण शेवटचा चेंडू बाकी आहे याच्यामध्ये. बघूया रमजान खान चौकार, षटकार की 2 की सिंगल आशिष टाकतोय त्याच्यामध्ये पण रस आहे बघायला. व्हेरी वेल बोल्ड. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट. बॉल काउंट मला वाटतं हा अवेकबाचा चेंडू असावा असं वाटतंय, कारण पंचाकडे बघत असताना 45 टू विन. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. आपल्या राज्याचे पालक मंत्री असलम भाई शेख यांच्या वाढदिवसाबद्दल हा इथे सामना ठेवण्यात आलेला आहे. या सामन्याचं पारितोषिक आहे 15 आणि 25 आकर्षक चषक. अशा स्वरूपामध्ये हा चालू असलेले हे सामने, क्रिकेटचे सामने. आजच्या दिवसातील पहिल्या हाफ मधील पहिला सेमीफायनल
खेळत असताना लवकरात लवकर संघ फलंदाज पाठवायचे आहेत. सुयोग आणि अशरफ एक बाजू महेंद्र सिंह धोनी तो दूसरी तरफ हार्दिक पांड्या जैसे धड़ाकेबाज खेलने वाले अशरफ शेख. स्ट्राइक वरती अशरफ शेख जात आहे. गोलंदाजाचा पण इथे भरणा व्यवस्थित आहे. आपल्या गोरेगाव मधील एक नावाजलेला गोलंदाज म्हणून फिरोज, ज्याने प्रहार चषक मध्ये उत्कृष्ट कामगिरी करून आपल्या गोरेगावचं नाव एक वेगळ्या रूपामध्ये नेऊन ठेवलं होते की गोरेगाव मध्ये पण कोण एक गोलंदाज असेल तो फिरोज आहे अशी आठवण करून दिली. त्याने एक स्वतःची ओळख करून दिली. त्याच्यानंतर त्याने मोठे मोठे सामने खेळले. थेट दुबई पर्यंत त्याची मजल गेली. 10 PL पर्यंत येणाऱ्या वेळेसाठी फिरोजला आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा. आता झालेल्या माहितीनुसार जे फलंदाजी करतात ते त्या संघाला मला वाटतं रूल पहिलं सांगितलं असेल कंपल्सरी चेस्ट आहे. हा हॅलो ना ये ना. या शास्त्रीनगर मधील मोठ्या मोठ्या टुर्नामेंटचा आयोजक रमजान खान यांनी केलेले आहे. रमजान खान चषक इंटर गोरेगाव होते. ओव्हर 40 ची टुर्नामेंट होते. अनिल हॅलो हॅलो. माझ्या बरोबर समालोचनसाठी मला एक सहयोगी लाभलेले आहेत मिस्टर अनिल. यांची पण समालोचन कक्ष एकदम उत्कृष्ट वाणीमध्ये तुम्ही आता समालोचन ऐकू शकता, मजा घेऊ शकता. आश्रम शेख तयार, लेफ्ट एक डावखुरा फलंदाज, त्याच्यासमोर डावखुरा गोलंदाज फिरोज शेख तयार. याचं यापुढील समालोचन अनिल हे देतील. धन्यवाद. धन्यवाद. पहिला चेंडू फिरोजचा फिरकून दिला. तिथे फिल्डर तिथे तयार आहे. पाहूया झेल होतोय का नाही. आणि अप्रतिम इथे एफर्ट पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय तो. 4 धावा पहिल्या चेंडू मध्ये दाखवलं की मी हो ह्याच फलंदाजी ते करणार. जीतू इलेव्हन रॉयल्स वर्सेस वॉनक्रू 11. पहिल्या चेंडूत पहिला चौकार. एक प्रेशर टाकले इकडे बॉलर वरती. फिरोज
दुसरा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पण पंचांचा निर्णय तर नो बॉल. अप्रतिम लाईन अँड लेंथ, पण पंचांचा निर्णय तर तो नो बॉल. तर कुठे ना कुठे एक मोठं प्रेशर टाकलेली ते फिरोज वरती. अशरफ याने 45 धावाचं एक मोठं आव्हान ठेवलं इकडे हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा त्याशी गचार क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल कीपर द्वारा. पंचांचा निर्णय तो वाईट. येस इट इज वाईट. पुन्हा एक अतिरिक्त धावा इकडे स्कोर बोर्ड मध्ये. पहिल्या चेंडूमध्ये चौकार, त्याच्यानंतर एक नो बॉल आणि तिसरा चेंडू नो बॉल. +1 टीमची धावसंख्या होते ते 7 धावा. एक चेंडू 7 धावा, एकही गडी बाद नाही. अप्रतिम अशी सुरुवात इकडे केलेली आहे. असलम शेख चषक यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा इथे आयोजित केलेली आहे. स्थळ शास्त्री नगर इकडे. पुन्हा एकदा खुलरलेनचा चेंडू खोडून काढला तिकडे बॅट्समनने. फिल्डर त्याच्या खाली येतोय. रमजान, बूम बूम रमजान. अप्रतिम अशी बॅटिंग केली शेवटच्या 3 चेंडूवरती त्यांनी, आणि एक चांगलं कमबॅक म्हणावं लागेल इकडे फिरोजचं. आता स्ट्रायकिंग येतो तो मात्र सुयोग. खूप नावाजलेले इकडे खेळाडू आज ह्या शास्त्रीनगर मैदानात आपल्याला पाहायला मिळाले. शॉर्ट पिच पद्धतीच्या चेंडू इकडे फिरकून दिला लेगच्या दिशेने. पाव्या पंचांचा निर्णय तो 1 धाव. ह्या 1 धावच्या मदतीने टीमची धाव संख्या होते 9. 3 चेंडू 9 धावा. 45 धावाचं लक्ष्य इथं ठेवलेलं आहे सामना जिंकण्यासाठी. आणि तशीच एक ठोस सुरुवात इकडे दोन्ही फलंदाजांनी केली. फिरोजच्या 3 चेंडूवरती 9 धावा आल्यात. पाहूया येणाऱ्या 3 चेंडूत काय करतोय तो फिरोज. चौथा चेंडू पुन्हा एकदा गचाळ क्षेत्राच्या पंचांचा निर्णय. यस इट इज वाईट. लेगच्या दिशेने पुन्हा ह्या 2 रनाच्या मदतीने टीमची धावसंख्या होते ते 11, क्षमा करा 12 रन. अकरा धावा, माफ करा 11 धावा. फिरोज एक चांगला गोलंदाज इथे ओळखला जातो ह्या गोरेगाव मध्ये, पण मात्र आज ह्या टुर्नामेंट मध्ये ह्या खेळपट्टीवर तो स्ट्रगल करतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने कीपर त्याच्या खाली. तो 1 धाव पूर्ण केली ते दोन्ही फलंदाजाने. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल फिरोजचं इकडे. थोडेसे नाखुश दिसत आहे स्वतःशी, कारण तशा प्रकारची गोलंदाजी केली त्यांनी फिरोजनी. तर आपण पाहिले प्रहार चषक मध्ये 10 PL दुबई एक मोठ्या मोठ्या अशा स्पर्धांनी गाजवलेल्या आहेत. गोरेगावचा उभरता सितारा फिरोज. आता स्ट्रायकिंग गेटवर येतो तो लेफ्ट हँडर अशरफ. शॉर्ट पिच पद्धतीच्या फिरकून दिलं तिथे. पंचांचा निर्णय होतोय 1 धाव. डिक्लेअर झोन मध्ये टीमची धाव संख्या होती ती 13. एकही गडी बाद नाही. 45 धावाचे तर लक्ष ठेवलेलं आहे. एक चांगली सुरुवात म्हणावी लागली इकडे दोन्ही फलंदाजाची. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन. शेवटचा चेंडू ते फिरोजचा. पाव्या शेवटच्या चेंडूवरती फिरोज काय करतोय. गडी बाद करतोय का आपल्या संघासाठी. खूप अपेक्षा आहेत फिरोजकडनं. शेवटचा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा प्रयत्न, पण यंदा अंपायरचा डिसिजन येतोय 1 धाव पूर्ण. आणि ह्या 1 ओव्हरच्या समाप्तीच्या नंतर टीमची धाव संख्या होते ते 14 रन. एकही गडी बाद नाही. दुसऱ्या हाफ साठी नाणेफेकीसाठी इथे व्यासपीठाजवळ यायचे आहे फारुख आणि श्री 11 यांच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी समालोचन कक्षासमोर नाणेफेकीसाठी यायचे, जेणेकरून आपल्याला वेळ होणार आहे. थंडीचा टाइम आहे. दिवस लहान आहे, रात्र मोठी आहे. 5:30 5:15 ला अंधार होतो, जेणेकरून आपल्याला एक ओव्हरची टुर्नामेंट खेळवायची नाही. जर असलम शेख यांनी जर एवढा मोठा
एक नाव आपल्या महाराष्ट्रामध्ये पालकमंत्री म्हणून त्यांच्या नावानं जर टुर्नामेंट होत असेल तर सामना सुद्धा तसेच व्हायला पाहिजे. काहीही कॉम्प्रोमाइज न होता, कुठलीही घाई गडबड न होता व्यवस्थित असे आम्हाला फायनल सुद्धा 4-4 ओव्हरची कमीत तरी खेळवायची आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. श्री 11 आणि फारुख 11 यांना पुन्हा एकदा कॉल आहे की त्यांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. नाणेफेकीसाठी आमच्या मान्यवर इथे उपस्थित आहे. हो शॉर्टपट पद्धतीचा चेंडू पाहाव्या पंचांचा निर्णय काय अप्रतिम असा चेंडू वाईटचं डिसिजन दिले इथे लेगीने. यावेळेस मात्र अमोल जो स्क्वेअर लेग अंपायर आहे त्यांना वाटलं की डोक्याच्या वरून चेंडू गेलेला आहे, कारण साईड वरून त्यांना दिसतंय बरोबर की हाईट काय आहे, चेंडूची उसळी काय आहे, त्यामुळे त्यांनी स्क्वेअर चेंडू घोषित करत असताना डिसिजन देत आहेत. दोन पंचांमध्ये एक विचार होतोय. एक चांगल्या पंचांचं लक्षण आहे की जेणेकरून आपण एक चर्चा केल्यानंतर एखाद्या निर्णयावरती पोहोचणं योग्य असेल, जेणेकरून कुठल्याही संघाला वाईट वाटायला नको, संघाला कुठलाही गालबोट लागायला नको. सामन्याला डिसिजन फिरोज भाई. काय पंचांचा निर्णय काय पंच निर्णय काय दोन पंचांनी आपसामध्ये चर्चा केल्यानंतर गोलंदाजाशी निर्णय करताना पुन्हा एकदा स्क्वेअर लेग पंच आणि मुख्य पंच यांच्यामध्ये थोडीशी काहीतरी कुजबूज आणि एखाद्या डिसिजन वरती जाण्यासाठी एक ठोस निर्णय ज्याला म्हणतात त्या घेण्यासाठी तयार. निर्धाव चेंडू फिरोज भाई. फिरोज निर्धाव चेंडू अवाक्य वयाचा चेंडू. दोन्ही पंचांनी चर्चा केल्यानंतर कोणीही पूर्ण संघाने आतमध्ये जायची गरज नाहीये. कर्णधार दोन्ही कर्णधार आणि मुख्य पंच हे बोलतील. कोणीही खेळाडूने आतमध्ये जाऊ नका, जेणेकरून तुम्हाला तुमच्या संघाला एखादी फाईन लागेल. बघा पंचांचा निर्णय तो अंतिम असेल. दोन्ही पंच आपल्या विचार विनिमयाने जो निर्णय घेतील. चला सामना चालू करा अजून भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत. पंचांशी वाद घालू नये दोन्ही टीमला इकडे कळवण्यात येते. खूप मोठी स्पर्धा आहे इकडे. मला वाटतं वाईट साठी ऑर्गनायझिंग कमिटीकडे याची आवश्यकता नाहीये. मुख्य पंच आणि स्क्वेअर लेग पंच यांनी जो डिसिजन घेणार तो दोन्ही संघांनी मान्य केला पाहिजे. वेळ दौड़ो नका. वक्त की कीमत जान लो. जिसने वक्त की कीमत जानी वही वक्त का शहंशाह कहला है. चलो डिसिजन मान लो. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी पंचांचा निर्णय मान्य करून पुढील सामना चालू करायचा आहे. अजून बरेचसे चेंडू टाकायचे बाकी आहेत. चला सामना चालू करा पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. चला दोन्ही टीमची विनंती आहे की सामना लवकरात लवकर चालू करावा प्लीज. जूनियर ताज बाबू थोड़ा आप बाहर आ जाइए. आपका डिसीजन उधर कोई कुछ मानने वाला नहीं है. आ जाओ आ जाओ आ जाओ.
अंपायर रखे ना अपन ने, अंपायर रखे, बुरा मत मानना, आ जा। ठीक है, बस दे दे, तेरा डिसीजन दे दे, दोनों अंपायर को बाजू में कर दे। चला अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत आपल्याला. चला एक चांगली कामगिरी केली इकडे पंचांनी. चेंडू वाईट होता आणि वाईट दिला. डिसिजनवर ठाम आणि दोन्ही टीमला विनंती आहे की पंचांचा निर्णय तो अंतिम निर्णय राहील. हो, स्लो रन पद्धतीच्या फिरकून दिला लेगच्या दिशेने. चेंडू जाते सरळ. 4 धावा. एकच धावेशी संतुष्ट ठेवलाय दोन्ही फलंदाजाला. अप्रतिम गचा क्षेत्ररक्षक पाहाव्या चोरटी जिथे एक चोरटी धाव होती चोरटी धाव. तिकडे 2 धावा घेतल्या दोन्ही फलंदाजांनी. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. सुयोग आणि अशरफ या दोघांमध्ये. अनिल म्हणतात ना, नजर घटी तो नजर हटी तो दुर्घटना घटी, त्याच प्रकारे इथे झालेलं आहे. चोरटी धाव घेण्यामध्ये यश आलेलं आहे दोन्ही फलंदाजांना. बरोबर बरोबर. अप्रतिम अशी रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंची. पुढचा चेंडू शॉर्टपट पद्धतीचा चेंडू स्क्वेअर कट आणि पंचाचा निर्णय येतोय तो एक धाव. खूप चांगली लाईन अँड लेंथी बॉलिंग करतोय. 3 चेंडू 22 धावा, एकही गडी बाद नाही. 45 धावाचं आव्हान ठेवलेलं आहे इकडे. पुढचा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू फिरकावून देण्याचा प्रयत्न पण पंचाचा निर्णय येतोय नो बॉल. जरा बाहेर घे. दुसरा नो बॉल इकडे. इधर आ. जेव्हा फिरोज गोलंदाजी करत होता तेव्हा फिरोजनी एक नो बॉल टाकलाय आणि तसाच फिरदोसनी इकडे नो बॉल टाकलाय. अप्रतिम अशी कामगिरी करतोय तो म्हणजे मुख्य पंच. मनोज फाळकेचं पण आगमन झालेलं आहे या सामन्यासाठी. दुसरं षटक चालू असताना चौथा चेंडू घेऊन टाकत फुलरलेचा असताना चेंडू खोदून दिला ऑफच्या दिशेने. चेंडू जाता डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव पूर्ण. ह्या एक रनच्या मदतीने टीमची धाव संख्या होते ती 24. एकही गडी बाद नाही अजून जिंकण्यासाठी. 25 धावाचा. 26 कसं काय 26 असणार? हा 21 धावा पाहिजे ना सामना जिंकण्यासाठी. पुढच्या चेंडू फिरदोसचा फुल टॉस पद्धतीचा चेंडू अपील मागतात त्या पंचांकडनं आणि पंचांचा निर्णय यस सिटीज पहिला गडी बाद इकडे होतोय.
थोडीशी धावसंख्येचं समीकरण बिघडते. सामना थोडासा फलंदाजाच्या बाजूने झुकतोय की काय असं वाटलंय, की 2 षटकामध्ये जर 24 धावा झालेला असेल, पॉइंटच्या दिशेने भिरकून दिलेला चेंडू डिक्लेअर झोनला लागलाय की काय माहित नाही. पंचांचा निर्णय आला नाही, पण एकच धाव. दोन्ही टीमला सांगण्यात येते की पंचांचा निर्णय येऊस तर रन करावा लागेल आपल्याला. आणि टीमची धावसंख्या होते 2 ओव्हरच्या समाप्तीच्या नंतर 25 धावा, 1 गडी बाद. सुएकच्या स्वरूपामध्ये जाणारा पहिला गडी बाद. आता सुद्धा 18 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता. 20 धावा पण भरपूर झाल्यात. पण या टॅनिक्स चेंडूचा विषय क्रिकेट असल्यामुळे याच्यामध्ये हा सामना असा बघायला गेला समीकरण तर फलंदाजाच्या बाजूने वळण्याची शक्यता जास्त आहे, कारण टॅनिक्स बॉल आहे. ट्रू फ्लाईट असला तरी तो बॉल जातो. पहिल्याचे बॉल MRI चे होते, मारताना नाकीने व्हायची, पण आम्ही बघितलंय शासनगरमध्ये एक मॅचलेसचा संघ, राहुलचा संघ, बालप्रकाश टिळक यांचा संघ, चेंबूरचा रमेश शर्माचा संघ, त्यांचे जे षटकार मारण्याची पद्धत होती उत्कृष्ट. अजूनही उमेश मांजरेकर आणि शंतनू गायचोर यासारख्या फलंदाजांना आम्ही सुद्धा आठवणीत ठेवतो. एक आपल्याला ते जिनियस आहे, उदाहरण आहे, आपलं एक्झाम्पल आहे क्रिकेटसाठी. तर दुसरं षटक घेऊन येते स्वतःचं वैयक्तिक म्हणजे फिरोज. महागडे षटक टाकले होते त्याने आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या. आणि पाहूया ह्या षटकामध्ये काय करतोय फिरोज, आपल्या टीमला कमबॅक करतोय की नाही. 18 चेंडू 20 धावा पाहिजे ना सामना जिंकण्यासाठी. 45 धावाचं इथे आव्हान ठेवलेलं आहे. असलम शेख चषक 2021 ही स्पर्धा इकडे श्री असलम शेख साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त इथे आयोजित केलेली आहे. एक चांगली स्पर्धा इकडे आयोजित करण्यात आलेली आहे. मला सांगू इच्छितो प्रहार चषक मध्ये जेव्हा फिरोज याने पहिलं षटक टाकताना भरपूर धावा खर्च केला होता, पण दुसरं षटक त्यांना पंचाने दिल्यानंतर एक तर उत्कृष्ट असं फलंदाजीचं त्यांनी नजराणा दिला असता. थॉमस डाईस याच्या टीम मध्ये खेळत होता, आपण बघितलंय नाईट टुर्नामेंट मध्ये. यावेळेस मात्र दुसरं षटक घेऊन आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय तो फिरोज. बघूया आता काय करतात त्यासाठी. ओ हो, व्हॉट अ यॉर्कर, व्हॉट अ यॉर्कर. एक खोलवर टाकलेला चेंडू. यावेळेस मात्र आम्हाला वसीम अक्रमची नक्कीच थोडासा आठवण झाली, कारण या पद्धतीचा चेंडू वसीम अक्रम टाकून हवेमध्ये स्विंग करायचे. काय चेंडू होता पाय, एकदम वेगवान चेंडू होता. तिकडे जड मध्ये टाकला, फलंदाजाला काही कळलं नाही आणि एक चांगला कमबॅक मिळवला. पहिला चेंडू अप्रतिम, सुरेख लाईन अँड लेंथ इथे फिरोजची. डॉट डॉट चेंडू आहे. अप्रतिम अशाच प्रकारची गोलंदाजी करतो इकडे फिरोज. सुंदर चेंडू, चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. पहिल्या ओव्हर मध्ये खूप रन खर्च केले. क्रिकेट विश्वामधील जर अनिल बघायचं झालं तर एक ब्रह्मास्त्राच्या स्वरूपामध्ये यॉर्करला बघितलं जातं. अप्रतिम. जर एकदम उत्कृष्ट यॉर्कर जर खोलवर गेला तर फलंदाजाला काहीच करता येत नाही, शिवाय त्रिफळा उडल्याशिवाय. बिलकुल. स्लो रन पद्धतीचा चेंडू फिरकून देण्याचा प्रयत्न, कीपर त्याच्या खाली होते, पंचाचा निर्णय करतोय. एक धाव डिक्लेअर झोन मध्ये. चांगला चेंज ऑफ पेस होतो तिकडे. दोन चेंडू मध्ये एक धावा खर्च केला फिरोजने. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. 18 चेंडू 20 धावा आणि आता येणाऱ्या 16 चेंडू मध्ये 19 धावा पूर्ण करायच्यात हा सामना जिंकण्यासाठी. तिसरा चेंडू पुन्हा एकदा पाव्या पंचांचा निर्णय येतोय सलग, आणि हा पंचांचा निर्णय तर नो बॉल. अनिल, मगाशी अशरफने थोडस पंचांना दाखवून दिलेलं आहे की याचा जो उजवा पाय जो आहे तो पुढील आखून दिलेला आहे. रेषेच्या पुढे जाऊन बॉल चेंडू टाकतोय.
थोडंसं लक्ष द्या. त्याप्रमाणे मुख्य पंचांचं लक्ष असतं तरी अशरफ शेखने ते चूक त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर यावेळेस मात्र फिरोजला दंडित केलेलं आहे. यावेळेस मात्र फिरोजला दंडित करताना नो रनच्या स्वरूपामध्ये चेंडू घोषित करताना संघाला एक धाव बोनसच्या स्वरूपात मिळालेली आहे. जरूर मला वाटतं फिरोजनी ह्या नो बॉल वरती एक काम करावं लागेल. लक्ष द्यावं. पुढचा चेंडू शॉर्टपेट पद्धतीचा चेंडू स्क्वेअर कट केला तिकडे डिक्लेअर झोन मध्ये एक धावांसाठी अप्रतिम असा शॉट इकडे बॅट्समनच्या बॅट मधून निघाला. ह्या 1 रनच्या मदतीने टीमची धाव संख्या होते ते 28 धावा, 1 गडी बाद. चांगलं कमबॅक म्हणाल फिरोजच्या त्या नो बॉलच्या नंतर एक धाव पूर्ण तिकडे. पुढचा चेंडू चेंज ऑफ पेस फिरकून देण्याचा प्रयत्न, मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न, बीट केले इकडे बॅट्समनला फिरोजने. क्वालिटी टाइप बॉलिंग इथे करतो फिरोज आपल्या संघासाठी आणि अशाच प्रकारची गोलंदाजी फिरोजला करावी लागेल जर का हा सामना जिंकायचा आहे. गोलंदाज किती मोठा असला आणि जर दिशाहीन गेंदबाजी केली, नो वाईट टाकलं तर त्याला अर्थ नाही. पण फिरोजने कमबॅक करताना पुन्हा एकदा खोलवर टाकलेला चेंडू यावेळेस मात्र ओव्हर पिचच्या स्वरूपामध्ये आला होता, पण त्याला काही समाचार घेता आला नाही आपल्या फलंदाजाला. एकच धावावरती समाधान मानावं लागेल. शेवटचा चेंडू फिरोजचा. संघाची धाव संख्या झालेले 29. सर्व खेळाडूंचे व मान्यवरांचे इथे हार्दिक हार्दिक स्वागत. तुम्हाला तिसरा कॉल आहे. सेकंड हाफ मधील दोन्ही कर्णधार अजून आलेले नाहीयेत. श्री आणि फारुख यांना विनंती आहे की ते यायचे आहे. नाणेफेकीसाठी आमचे मान्यवर खालिद खान इथे उपस्थित आहे. ओ हो पहा चेंडूने काय बाउन्स घेतला, पंचांचा निर्णय येतोय तो वाईट. आज कुठेतरी फिरोज आपल्या लाईननी भटकतो इकडे. मी आता सांगितलं अनिल, गोलंदाज किती मोठा असला जर दिशाहीन गेंदबाजी केली तर आपला थोडासा संघ पण नाराज होतो, कर्णधार सुद्धा नाराज होतो आणि स्वतः पण नाराज असतात. किंवा जेव्हा मॅच संपल्यानंतर कुठेतरी 1-2 रनचं समीकरण आलं तर त्यावेळेस असं वाटतं की नाही यार, माझा हा वाईट जर वाचला असता तर नक्कीच याच्यामध्ये फायदा झाला असता. 1 धावाने किंवा 2 धावाने आपण नक्कीच जिंकलो असतो. थोडंसं नियंत्रण ठेवायला पाहिजे. मी सांगतो, इंटरनॅशनल लेवलमध्ये एक मॅच बघत असताना न्यूझीलंडने एकही अवाक्यबाहेर चेंडू की एक्स्ट्रा रन न देता 50 ओव्हरची टुर्नामेंट पूर्ण केली होती. ती सुद्धा इंग्लंडच्या संघासमोर. ही खूप मोठी बाब आहे. 50 ओव्हरमध्ये एक सुद्धा एक्स्ट्रा रन न देऊन. ठीक आहे, फिरोज तयार. अबे झेल उठे का? ओ जिथे झेल सुटलेला आहे. खान साहब थोड़ा गलत दिशा में भाग रहे थे, इसके लिए थोड़ा सा समीकरण थोड़ा बिघडलेलं आहे. रमजान शेख याचं, रमजान खान. कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं आणि अशा प्रकारच्या कॅच यांना पकडावं लागेल जर का हा सामना जिंकायचा असेल. 3 ओव्हरच्या समाप्तीच्या नंतर टीमचा धाव संख्या होते ते 32 धावा, 1 गडी बाद. अजूनही येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 13 धावा पाहिजे. अनिल, मागच्या सुद्धा म्हणजे याच्या अगोदर जी फिल्डिंग करत होती तर त्याच्यामध्ये सुद्धा 3 कॅच सोडल्या होत्या. फलंदाजाला जीवदान भेटलं होतं. पण कॅच सोडणं आणि त्याचा याला तुमने छोड़ा इसके लिए हमने भी 2 कॅच छोड़ा ऐसा नहीं होता. कॅच पकडो, मॅच पकडो. बिलकुल असं कॅचेस बोलतोय. विन मॅचेस असं म्हटलं जातं. श्री आणि फारुख इलेव्हनचा कॅप्टन आलेला आहे. श्री 11 शेवटचा कॉल आहे. येणाऱ्या 5 मिनिटांमध्ये जर इथे आले नाही तर संघाला आम्ही दंडित करू आणि टुर्नामेंट मध्ये बाहेर काढायची एक डिसिजन कमिटी घेतीलच लवकरात लवकर. असं होऊ नये. दुर्दैवाने ताबडतोब इकडे या नाणेफेकीसाठी. चला 12 चेंडू आणि 13 धाव्या. तुम्ही किती मोठी खेळाडू असाल त्यासाठी आम्हाला काही नसतं. तुम्ही ग्राउंड मध्ये काय परफॉर्मन्स देता, काय खेळता, पंचांना किती सहकार्य करता, कमिटीला काय सहकार्य करता, त्याच्यावरती तुमचं नाव असतं की नाही हा संघ आला होता किती व्यवस्थित खेळून गेला. पुढच्या टुर्नामेंटला तुम्हाला अर्जावून आम्ही फोन करतो, तुम्हाला संघासाठी प्रवेशासाठी तुम्हाला विनंती करत असतो. ऑल द बेस्ट. सगळेच चांगले खेळाडू आहेत. क्रिकेट थोडंसं बदललेलं आहे त्यामुळे क्रिकेट फास्ट म्हणावं लागेल.
टेनिस बॉलमुळे बॅट सुद्धा वेगळे आलेले आहेत. बॅटीचं वजन होतं, पूर्वीच्या काळात बॅटचं वजन होत नव्हतं. जो मिला उससे धोखे से धो देने का खाली बॉल को, ऐसा ही था. तर चला आपण वळूया आता मॅच कडे. 12 चेंडू 13 धावा पाहिजे. नितेश आपलं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक टाकतोय. एक चांगली कामगिरी त्यांच्याकडून करेल काय अशी अपेक्षा पूर्ण टीमची त्याच्यावरती राहील. 12 चेंडू 13 धावा. सोलोर पद्धतीचा चेंडू, बॉल हवेत आहे, फिल्डर त्याच्या खाली आहे. सुफियान पवे झेल होतोय का नाही, आणि एक अप्रतिम झेल इकडे टिपलाय तर सुफियानने. आणि कुठेतरी हा सामना 50-50 चा वाटतोय. अशाच प्रकारची गोलंदाजी करावा लागेल इकडे नितेशला हा सामना जिंकण्यासाठी, आणि तशीच कामगिरी त्यांनी पहिल्या चेंडूमध्ये दाखवली. तर आता नवीन फलंदाज येतोय तो अनिल अशरफ शेख हा एक उत्कृष्ट आशिष कनोजिया अशरफ खानची जागा खेळायला येतोय. येणारे 11 चेंडू 13 धावा. पाहूया कुठे वळतोय हा सामना. आशिषची कॅप मात्र सुंदर आहे. काला पत्थर मध्ये जसं हेल्मेट वापरलं होतं ना, त्या पद्धतीचं लांबून असं वाटतंय काहीतरी पुढे रेडियममुळे मस्त चमकते. चला नितेशचा पुढचा चेंडू शॉर्टपट पद्धतीचा तो वेगवान चेंडू खेळणार होतं ते स्क्वेअर कट, पण बीट केलं पूर्णपणे. इथे फलंदाजाला इथे नितेशने अप्रतिम गोलंदाजी करतोय. सटीक लाईन अँड लेन टाकतोय आपल्या बॉलिंग मध्ये. तर ह्यानंतरचा सामना होणार आहे तो श्री 11 वर्सेस फारुख. फारुख 11. तर दोन्ही करण्यात येणार लवकरात लवकर. टॉस साठी आमच्या व्यासपीठावर या कॉमेंट्री बॉक्सच्या येते. 10 चेंडू 13 धावा. अप्रतिम लाईन अँड लेंथी बॉलिंग करतो नितेश आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फिरकावून दिला लेगच्या दिशेने. चेंडू सरळ जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या सिटीज पंचांचा निर्णय तो 4 धावा. आणि या 2 धावाच्या मदतीने टीमची धावसंख्या होते ते 38. 2 गडी बाद. अजूनही येणाऱ्या 8 चेंडू मध्ये 7 धावा पाहिजे. इकडे नितेशला कुठे ना कुठेतरी 2 चेंडू निर्धाव टाकावेच लागेल जर का हा सामना जिंकायचा असेल. इकडे 2 to go. 8 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. थोडासा समीकरण फलंदाच्या बाजूने जात आहे. पुन्हा एकदा नितेश तयार. उजव्या हाताचा मारा करत ओ, असताना काय यावेळेस शॉट मारलाय मात्र पास. पंचाचा निर्णय येतोय तो. म्हणजे 7 एक चेंडू. चौकार आणि एक षटकार मारलाय. 7 चेंडू 1 धावांची आवश्यकता. जवळजवळ सामना जिंकण्यातच घोषित झालेला आहे, कारण कंपल्सरी चेस आहे तरी सुद्धा
आणि या एक रनच्या मदतीने हा सामना जिंकलाय तो जितू 11 रॉयल्सने. वेल प्लेड बॉय. एक अनिल, या शासनागत ग्राउंड मध्ये असा सामना टाय झाला होता. शेवटची षटक बाकी असताना